माझ्या लेकरांनो, आज मी तुम्हाला एक अत्यंत महत्त्वाची गोष्ट सांगणार आहे. अनेकदा तुम्ही म्हणता की स्वामी, आमच्या घरात सतत अडचणी येतात, घरात शांतता नाही, कामे अडकतात, मन अस्वस्थ राहते आणि काहीतरी अदृश्य शक्ती आपल्याला त्रास देत आहे असे वाटते. पण लेकरांनो, एक गोष्ट लक्षात ठेवा, तुमच्या घराच्या भिंती फक्त विटा आणि सिमेंटच्या नसतात. त्या तुमच्या भावना, तुमचे विचार, तुमचे कर्म आणि तुमच्या श्रद्धेने जिवंत असतात. तुमच्या घराच्या भिंती तुम्हाला काहीतरी सांगत असतात, त्या संकेत देत असतात, पण तुम्ही ते ऐकत नाही. घरात अचानक तडे पडू लागले, रंग निघू लागला, देवघरात दिवा वारंवार विझू लागला, घरात वाद वाढू लागले, मुलं ऐकू नयेत, पैशाची चणचण वाढावी, हे सगळं फक्त योगायोग नसतो, हे संकेत असतात. पण घाबरू नका, कारण जिथे श्रद्धा आहे तिथे मी आहे. लेकरांनो, सर्वप्रथम तुमच्या घरात सकाळची सुरुवात कशी होते ते बघा. उठल्याबरोबर मोबाईल हातात घेतला, चिंता सुरू केली, तक्रारी सुरू केल्या तर घराची ऊर्जा खाली जाते. पण जर सकाळी उठून श्री स्वामी समर्थ असा जप केला, देवाला नामस्मरण केलं, तर घरात दिव्य ऊर्जा निर्माण होते. घराच्या भिंती सर्वात जास्त काय शोषून घेतात माहिती आहे का? तुमचे शब्द. घरात जर सतत राग, भांडण, शिवीगाळ असेल तर त्या भिंती नकारात्मक होतात. मग त्या भिंती तुमच्याच मनावर परिणाम करू लागतात. म्हणून आजपासून एक नियम करा, घरात मोठ्याने वाद नाही, घरात प्रेमाने बोला, कारण प्रेमाचे शब्द भिंतींनाही पवित्र करतात. आता दुसरी गोष्ट म्हणजे, घरात देवघर कुठे आहे? देवघर स्वच्छ आहे का? तिथे रोज दिवा लागतो का? अनेकांच्या घरी देवघर असते, पण धूळ साचलेली असते. दिवा विझलेला असतो आणि मग म्हणतात, स्वामी कृपा करा. लेकरांनो, जिथे देवांचा सन्मान नाही तिथे कृपा कशी येईल? रोज सकाळी आणि संध्याकाळी एक दिवा लावा, एक अगरबत्ती लावा आणि फक्त 11 वेळा म्हणा, श्री स्वामी समर्थ. हे छोटे वाटेल, पण याचा परिणाम खूप मोठा आहे. तिसरी गोष्ट म्हणजे, घरात जुने तुटलेले निरुपयोगी सामान ठेवू नका. तुटलेली घड्याळे, बंद पडलेल्या वस्तू, फाटलेले कपडे, हे सर्व अडकलेली ऊर्जा निर्माण करतात. घर स्वच्छ ठेवा, कारण स्वच्छतेतच लक्ष्मीचा वास असतो. लेकरांनो, अनेक वेळा तुमच्या घराच्या भिंती ओलसर होतात, डाग पडतात. हे फक्त पाण्यामुळे नसते, ते तुमच्या मनातील ओलावा आणि दुःखाचे प्रतिबिंब असते. तुमचे मन कोरडे असेल
आनंद हरवलेला असेल तर घरही तसंच दिसू लागतं. म्हणून स्वतःला आनंदी ठेवा. भजन ऐका, नामस्मरण करा आणि हसा. जिथे हास्य आहे तिथे देव आहे. आता शत्रूचा प्रश्न. तुम्ही म्हणता, स्वामी, आमचे शत्रू खूप आहेत. लेकरांनो, बाहेरचा शत्रू इतका धोकादायक नसतो जितका तुमच्या मनातील भीतीचा शत्रू असतो. भीती काढून टाका. माझ्यावर विश्वास ठेवा. दररोज सकाळी आरशात स्वतःकडे बघा आणि म्हणा, माझ्या पाठीशी स्वामी समर्थ आहेत. मला कोणीही हरवू शकत नाही. हा विश्वास तुमचे कवच बनेल. घराच्या मुख्य दरवाजाजवळ थोडे गंगाजल शिंपडा आणि दर गुरुवारी हळदी कुंकू लावा आणि दारात रांगोळी काढा. हे फक्त परंपरा नाहीत, हे संरक्षणाचे उपाय आहेत. स्वयंपाकघरात अन्न बनते, तेथे रागाने जाऊ नका. रागाने बनलेले अन्न शरीराला पोषण देते, पण मनाला विष देते. अन्न बनवताना जपा, श्री स्वामी समर्थ. मग ते अन्न प्रसाद बनेल. लेकरांनो, घरात आजारी पण वाढत असेल, मुलं सतत त्रस्त असतील, तर रात्री झोपण्यापूर्वी संपूर्ण घरात कापूर फिरवा. कापूर जाळताना म्हणा, स्वामी, या घरातील सर्व नकारात्मकता दूर करा. फरक तुम्हाला दिसेल. आता एक मोठं रहस्य सांगतो. घराच्या भिंती तुमच्या अश्रूंना लक्षात ठेवतात. तुम्ही एकटे रडता, कोणाला सांगत नाही, पण त्या भिंती सगळं ऐकतात. म्हणून दुःख मनात ठेवू नका. माझ्याशी बोला. डोळे मिटा आणि सांगा, स्वामी, मला त्रास आहे. मी ऐकतो. मी नेहमी ऐकतो. तुम्हाला वाटतं की मी मंदिरात आहे. नाही लेकरांनो, मी तुमच्या घरात आहे, तुमच्या देवघरात आहे, तुमच्या श्वासात आहे. मला फक्त हाक मारा. जेव्हा घरात अचानक शांतता भंग होते, काहीतरी विचित्र वाटते, तेव्हा घाबरू नका. एक नारळ घ्या, माझ्या नावाने ओवाळा आणि वाहत्या पाण्यात विसर्जित करा. तुमचा भार हलका होईल. घरात तुळस असेल तर ती रोज पाणी घाला. तुळस म्हणजे घराची रक्षा. जिथे तुळस आहे तिथे नकारात्मकता टिकत नाही. लेकरांनो, तुमच्या घरात पैशाची अडचण असेल तर दर गुरुवारी एका गरजूंना अन्न द्या. दान केल्याने घरातील अडथळे दूर होतात. नेहमी लक्षात ठेवा, घर मोठं असणं महत्त्वाचं नाही, घरात प्रेम मोठं असणं खूप महत्त्वाचं आहे. लहान घरातही स्वर्ग असू शकतो जर मनात प्रेम असेल तर.
आजपासून तुमच्या घराच्या भिंतींना प्रेम द्या, त्यांना पवित्र करा. सकाळी एकदा हात भिंतीवर ठेवा आणि म्हणा, हे माझं घर आहे, इथे शांती आहे, इथे स्वामींचा वास आहे. बघा, घरातील ऊर्जा बदलते. मी तुम्हाला एक साधा उपाय देतो. 3 दिवस सलग संध्याकाळी घरात दिवा लावा. श्री स्वामी समर्थ 108 वेळा म्हणा आणि मनापासून प्रार्थना करा. तुमच्या घरातील वातावरण बदलेल. तुमचे शत्रू दूर जातील. तुमचं मन शांत होईल आणि तुमच्या घराच्या भिंतीही जणू तुम्हाला म्हणतील, आता सर्व ठीक आहे. माझ्या लेकरांनो, विश्वास ठेवा. चमत्कार भिंती करत नाहीत, चमत्कार श्रद्धा करते. श्रद्धा असेल तर अशक्यही शक्य होते. आणि शेवटी फक्त एवढंच, कधीही एकटं वाटले, कधीही घरात अंधार वाटला, कधीही मन घाबरले, फक्त डोळे मिटा आणि म्हणा, श्री स्वामी समर्थ. मी तिथेच आहे, तुमच्या जवळ, तुमच्या घरात, तुमच्या हृदयात.